राधेनं पाठीमागं वळून पाहिलं मायबाप. परिणाम काय झाला? एवढा अंतरला भगवंताच्या सोबत असणारी राधा तिनं फक्त पाठीमागं वळून पाहिलं. भाव एकच आहे मायबाप. भगवंत प्राप्त असताना जर तुम्ही जर संसाराकडे जर वळून जर पाहाल तर जगाच्या नायकाचा काय होतो? वियोग होतो. हे सर्वांनी लक्षात ठेवा. प्राप्त असलेला परमात्मा आपल्यापासून काय निघून जातो? दूर निघून जातो महाराज. म्हणून आपल्या ठिकाणी प्रपंचाची काय असावी? अनासक्ती असावी. एकदा भगवंत प्राप्त झाल्यानंतर प्रपंचाकडे वळून पाहिल्यानंतर त्या भगवंताचा काय होऊ शकतो? वियोग होऊ शकतो महाराज. राधेनं फक्त पाठीमागं वळून पाहिलं. यशोदा मैयाच्या जीवनामध्ये सुद्धा असंच घडलं होतं महाराज. एक दिवस यशोदा मैयानं कन्हैयाला आपल्या मांडीवरती घेतलं होतं आणि मांडीवरती घेऊन यशोदा मैया कन्हैयाला झोपी लावण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्याच्यासाठी गीत गात होत्या. छगन मगन मेरे लाल को हो हो निंदिया आये. आणि असा कन्हैया यशोदा मैयाच्या जवळ असताना तिकडं दूध उतू गेलं महाराज. आणि ते दूध आता अग्नीमध्ये पडलं आणि त्याचा वास यशोदा मैयाच्या पर्यंत येऊन दाखल झाला. महिला मंडळाचं नाक मोठं चक्षू असतं महाराज. अरे एखादी भाजी जरी बनवली तर त्या अशा टेस्ट घेऊन पाहत नाही, निवळ असं ते त्याचा सुगंध घेतात तरी सुद्धा कळतं बरं. पण ती सुगरण पाहिजे, नाहीतर काहींना काहीच कळत नाही. तोही असणारा त्या ठिकाणी भाव आहे. पण ऐका, ज्या वेळेला यशोदा मैयाच्या लक्षात आलं आणि प्राप्त कन्हैयाला यशोदा मैयानं ठेवून दिलं आणि त्या संसारातील दुधासाठी यशोदा मैया चुलीच्या दिशेनं धावल्या आणि जगाचा नायक तिथून निघून गेला महाराज. सर्वांना माहिती आहे. आणि मग यशोदा मैया पाहतायत तर कन्हैया नाही. आणि मग यशोदा मैया सर्वांना विचारत होत्या, कुणीतरी सांगा गे सांगा माझा कृष्ण देखिला का. तसं राधेला भगवंत प्राप्त असताना सुद्धा राधेनं मागं वळून पाहिलं. परिणाम असा झाला, तुका म्हणे पाहिले मागे एवढा वेगे अंतरला. आणि जो आता संगतीमध्ये होता महाराज, येथवरी जो संग होता तो आता त्या ठिकाणी लपल्यासारखा दिसू लागला. त्याचा वियोग झाला कसा त्याचं वर्णन केलं तिसऱ्या चरणामध्ये. एकवारी होता संग, एकवारी होता संग, एकवारी होता संग.